आत्ताची एक मोठी बातमी समोर येते आहे। सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय। प्रयागराजमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं प्रयागराज येथे हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले। कुंभमेळाव्यासाठी ते प्रयागराजला गेले होते। चला तर ही सविस्तर बातमीच जाणून घेऊया। सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालंय। कुंभमेळाव्याच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर हृदयविकाराचा धक्का आल्याची प्राथमिक माहिती समोर येते। महेश कोटे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत। नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती। सोलापूरचे माजी महापौर महेश कोटे यांचं वयाच्या 55व्या वर्षी निधन झाल्यानं सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। महेश कोटे यांनी यंदाच्या विधानसभेत सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता। महेश कोटे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणात मोठे प्राबल्य आहे। सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी त्यांनी पार पाडल्या आहेत। तर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार गट अशा विविध पक्षात महेश कोटे यांचा प्रवास राहिला आहे। महेश कोटे हे सोलापूरचे सर्वात तरुण महापौर अशी ओळख होती। राजकारणातील आणि समाजकारणातील दिग्गज नाव म्हणून त्यांची ओळख सुद्धा होती। सोलापूरमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालेलं आहे। या घटनेने मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे।